फिल्डिंग करण्याचा बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय चेन्नई सिंगम या टीमला. MS धोनी यांचा संघ आता उतरलाय. बघूया आता शंकर अण्णा आणि शिवम हे दोन बॅटर उतरले. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता पाठवून द्या. आमचे स्कोरर हार्दिक पारेख आहेत, विपुल गांधी यांना सुद्धा आपण बघतायत. कालच्या दिवसात स्टार बॉयज टीम कडून चांगलं काम त्यांच्या झालं होतं, परंतु अंतिम क्षणी शेवटच्या मॅचमध्ये त्यांना SK11 टीमद्वारे पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. आताचा या मॅचला सुद्धा जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, कारण काही वेळेपूर्वीच पहिला मॅच ज्या मॅचला आपण सुरुवात केली होती, आता हा दुसरा मॅच 12:08 झालेत. बरोबर 12:09 हा पहिला बॉल या ठिकाणी पडेल ही आपण आशा बाळगूया. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. क्रेझी बॉयज टीमला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मॅच जिंकावाच लागेल. मागच्या मॅचमध्ये बॅटिंग लाईनअपमध्ये काही चुका झाल्यात आणि त्या आता दुरुस्ती करावी लागतील क्रेझी बॉयज या टीमला. पहिलं षटक टाकण्याकरता प्रवीण गोलंदाजी मार्गावर आलाय. स्ट्राईक इनकडे शिवम, नॉन स्ट्राईक इनकडे शंकर. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. या इनिंग मधला हा पहिला बॉल, वेळ जास्त खर्च करू नका. 12:09 हा पहिला बॉल आता पडेल. वेळ असेल तर सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल, वेळेशिवाय काहीच नाही. मॅचला होतं सुरुवात. प्रवीण कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करता सज्ज झालाय. फुल टॉस बॉल इनसाइड आउट करून या चेंडूला फोर्स केलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आलाय आणि पायाने चेंडूला अडवलं. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीने शिवमने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1. शिवम आणि शंकर अण्णा हे दोन बॅटर उतरलेत. आयकॉन म्हणून महेश जंपा आणि आकाश या दोन खेळाडूला तुम्ही बघणार आहात. हो, थोडासा ओव्हर पिच बॉल होता, जागा बनवून खेळलं जातं. गलित क्षेत्रामध्ये चेंडू केला. एक धाव मिळाली. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. दोन्ही बॅटरने आपापलं खातं उघडलं, अकाउंट ओपन केलं. धावसंख्या धावफलकावर 2. प्रवीण गोलंदाजी मार्गावर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवी खेळाडू आहेत. अनुभवाचा फायदा त्यांचा होऊ शकतोय. हल्ली क्रिकेट फार मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातोय. पुढे चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार. इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो सीमा रेषेपार. मिळतील धाबा 4. SSP प्रीमियर लीग आलाय चौकार. डिग्री सेल्सिअस तापमान जरी असलं तरी या तापमानामध्ये खेळाडूंनी कोणतीच कसर सोडली नाही क्रिकेट खेळायची. ऑफ स्टॉमर शपल क्रॉस झालाय. चेंडूला पाठवून दिलं. लॉंग लेग, फाईन लेग रिझन मध्ये दन करत चेंडू सीमा रेषेपार. मिळतील धाबा 4. SSP प्रीमियर लीग चौकार. सुरू आहे मॅच. तुम्ही बघताय चेन्नई सिंगम विरुद्ध क्रेझी बॉयज असा. प्रवीण याच्या गोलंदाजीवर चोप बसलाय. पुन्हा स्लॉक करायचं होतं. बघूया काय घडलंय. एक धाव तर मिळाली आणि लेग बाईचा इशारा. इम्पॅक्ट कदाचित आउटसाइड द ऑफ स्टंप असावा आणि त्यामुळेच पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत केदार सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. धावसंख्या धाव फलकावर आहे ते 11 धावा. 5 बॉलची झाली आहे समाप्ती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. आता सुपर कव्हर क्षेत्रामध्ये हलकशी दिशा दिली. स्ट्राईक
स्वतःकडे ठेवताना दिसत आहेत बॅटर. आणि पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाकरता खर्च झालेला वेळ जर आपण बघितला तर तो वेळ आहे 4 मिनिटांचा. 4 मिनिटांमध्ये पहिले षटक समाप्त झालंय. धावसंख्या धावपळकर 11, धावसंख्या धावपळकर 12 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मार्गावर एक बदलाव केला जातोय. विशाल गोपाल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी आहे. ग्रुप सी मधून आपण ही लढती बघतोय. ओ बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॅटचा हलकासा स्पर्श घेत चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. या एका धाव्याच्या मदतीनं धावा झाल्या धावपळकावर 14. एक षटक आणि एक बॉलची समाप्तीनंतर 14 धावा. कडक तप्त उडामध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर सध्या आपण आहोत. ऑफ स्टंपर शफल झालाय. स्लॉक केलंय. या चेंडूला पाठवून दिलंय लॉंग लेग रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतील 4. आलाय SSP प्रीमियर लीग चौकार. धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. आता फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहेत. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आहेत बिपिनजी मिश्रा. स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था ज्यांच्याकडून झाले ते यांचं आगमन झालंय. इथे बघूया बॅटरला आता परत जावं लागतंय. एक चांगला जेल टिपलाय संतोष या क्षेत्ररक्षकाने. विकेट डाऊन. पहिला गडी बाद. धावसंख्या 18. 18 for 1. संख्या 18 धाबा. 3 बॉलची समाप्ती झाली आणि ही सफलता मिळाली. यावेळेला गोलंदाज आला. गोलंदाज गोपाल गोलंदाजी मार्गावर आहे. मला वाटतं काही चेंजेस केलेत फिल्डिंग करणाऱ्या क्रेझी बॉयज टीमने. अंकित मारी याला आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघतोय. डावकुऱ्या हाताचा बॅटर आलाय तो म्हणजेच जंपा महेश हे नाव आहे या खेळाडूचं. महेशवर सुद्धा मोठी जबाबदारी असेल. फुल टॉस बॉल. फॉलिंग स्वीप पाठवून दिला. स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. सीमा रेषेपार. षटकार. म्हणजे धावसंख्येचा वेग वाढलाय. जशी वाढती हवा आहे तशीच वाढती धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा फॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसलं नाही. स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावा झालेल्या आहेत त्या 25 धाबा. स्कोअर मोज ऑन 25. 25 धाबा. जंपा 7 वर खेळत आहेत. याआधी 2 चौकऱ्याच्या मदतीनं शिवमने 14 धावांचं योगदान दिलं. वेळेबाबत सहकार्य करा. 12 वाजून 9 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. आता स्कोर इज 25.
पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. गोपाळ समोर उजव्या हाताचा बॅटर आहे मिस्टर शंकर. यशस्वी म्हटलं तर श्री शंकेश्वर पार्श्वनाथ 11 आणि त्याचे सर्व जगन्नाथ पारेख यांना आपण बघतोय. फुलपिच बॉल होता, इनसाइड आउट करून खेळलं जातं. चेंडू सुपर कव्हर क्षेत्रात आला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतात. थ्रो करण्याआधी या 2 धावा होतात पळून पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 27. टीम की रन संख्या 27 रन, 1 विकेट के नुकसान पर. 2 षटकांचा खेळ जर आपण बघितला तर खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या त्या 27 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. दोन षटकांकरता खर्च झालेल्या वेळेबद्दल जर आपण विचार केला तर 9 मिनिटांचा वेळ 2 षटकांकरता घेतलाय. आता तिसरे षटक टाकण्याकरता जयू गोलंदाजी मार्गावर एक युटिलिटी क्रिकेटर आहेत. चांगलं क्रिकेट ते सुद्धा खेळत असतात. हार्डी या खेळाडूला आपण बघतायत वजनदार खेळाडू आहेत आणि सध्या डाव्या बाजूला काहीतरी गायडन्स करतात एखाद्या खेळाडूला. स्विंग अँड मिस. चांगला बॉल वेग भन्नाट होता तितकाच नियंत्रण होतं या चेंडूवर. गोलंदाज जयूचं. धाव संख्या धाव फळकावर थांबली आहे. धाबा आहेत धाव फळकावर 27. टीम की रन संख्या 27 रन. गेंदबाज जयू तैयार. इस ओवर की अगली गेंद. सामने बल्लेबाज जंपा. ओ इस गेंद को उठाया है हवा में गेंद और शायद ये 6 रन मिलेंगे बल्लेबाज को. मिड विकेट के ऊपर से छक्का जड़ा बल्लेबाज ने. सिक्सर. सीधे बल्ले से खेलना चाहते थे, चूके बल्लेबाज. गेंद विकेट कीपर के पीछे. 1 रन मिला बल्लेबाज को और इसी के साथ 1 रनों के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 34 रन 34. तेज हवा चलती हुई इस मैदान पर और अच्छी पिच हमें देखने मिल रही है. एक बड़ा मुकाबला क्रेजी बॉयज चेन्नई सिंघम इन दोनों टीमों के बीच में. क्रेजी बॉयज को फिलहाल तो यह मैच जीतना ही होगा. जगह बनाकर खेलना चाहते थे. हवा में गेंद है और फील्डर लॉन्ग ऑन की तरफ. अच्छा कैच लपक लिया. बल्लेबाज आउट होते हुए. विकेट डाउन. गॉन. डीजे नए बल्लेबाज आकाश आइकॉन खिलाड़ी है. 2.3 ओवर के बाद टीम की रन संख्या 34 रन 2 विकेट के नुकसान पर. और शिवम के बाद शंकर भी डगआउट्स में जाते हुए. नए बल्लेबाज आकाश आए हैं. ये भी आइकॉन है. यानी कि अभी मैदान के बीचों बीच दोनों खिलाड़ी आइकॉन खिलाड़ी है. अपने टीम के लिए बहुत कुछ करना बाकी है. टीम के रन संख्या 34 रन 2 विकेट के नुकसान पर. 2.4 ओवर की समाप्ति. अभी भी 2 गेंदें शेष है इस तीसरे ओवर में.
दर्शकों की संख्या भी बढ़ती जा रही है। एसएसपी प्रीमियर लीग 2026 सीजन 1। गेंदबाज तैयार, बल्ले का बाहरी किनारा लगता हुआ और यहाँ पे सहारा मिला विकेट कीपर का, विकेट जाता हुआ और एक सफलता गेंदबाज जयू को। गॉन। आइकॉन खिलाड़ी यहाँ पे नहीं चले और फिलहाल तो नए बल्लेबाज ललितजी जैन सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय। हम आपका तहे दिल से स्वागत कर रहे हैं इस मंच पर। एक बड़ा मुकाबला क्रेजी बॉयज और चेन्नई सिंघम, इन दोनों टीमों के बीच में नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान पर। अभी भी फिलहाल इस ओवर की आखिरी गेंद बाकी है और गेंदबाज विकेट हैट्रिक पर। जयू बड़े खिलाड़ी है। नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए एक्स्ट्रा कवर, बाउंड्री लाइन की तरफ गेंद जाती हुई, एक रन दौड़ के पूरा किया। जैसे मौका मिला बल्लेबाज को, दूसरा रन लेने के लिए पलटे बल्लेबाज और 2 रन आसानी से पूरे। इसी के साथ ही 3 ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद क्रेजी बॉयज टीम्स के अगेंस्ट चेन्नई सिंघम्स टीम की रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 37 रन, 36 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा येऊया, ऐकूया सुमधुर गीत। आतमध्ये गेलं, त्यामुळे ही वेळ आम्ही पकडणार नाही। साधारणतः आता किती वेळ लागलाय, 3 षटकांकरता किती वेळ लागलाय याची सुद्धा चर्चा केली जाईलच। 12 वाजून 9 मिनिटांनी सुरुवात झाली, म्हणजे 3 षटकांकरता खर्च केलेला वेळ आहे तो 15 मिनिटांचा। 16 मिनिटांचा वेळ या ठिकाणी खर्च झालाय, म्हणजे अगदी वेळेवर चाललाय, ज्याच्यामध्ये विकेट सुद्धा पाहिलं जातं। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात। धाव फळकावर ते 36 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। जंपा 2 षटकारांच्या मदतीनं 14 वर खेळतोय। याआधी 14 धावा बनवल्या होत्या शिवम या बॅटरने। आकाश आयकॉन कावडू असून सुद्धा त्याला आपलं खातं उघडता आलं नाही आणि गोल्डन डकचा शिकार तो झाला। 4थं षटक आता कोणाकडे असेल ती सुद्धा चर्चा होता। प्रशांत केदार आणि एका बाजूला तुम्ही बघतायत उल्हास मांजरेकर सरांना, डाव्या बाजूला अतिथी कक्षामध्ये युवराज दांडेकर। खूप भरपूर परिश्रम पंचांचे सुद्धा राहिलेत। आयुष्यामध्ये प्रत्येकाला परिश्रम केल्याशिवाय काहीच मार्ग सापडत नसतो। मेहनतीच्या जोरावर आपण मोठे बा। कधी कधी मेहनत केल्यानंतर नशीब आपोआपच आपली साथ देत असतं आणि म्हणतात ना की मनाचा आणि नशिबाचा कधीच जुळत नाही, कारण जे मनात असतं ते नशिबात नसतं आणि जे नशिबात असतं ते कधी मनामध्ये आपण विचार करत नसतो। मॅचला होते सुरुवात। 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आता एक बदलाव केला गेलाय। गोलंदाजी मार्गावर अंकित मारी करेल का आपल्या टीम करता कामगिरी लय भारी। मारी डावकुरे आताचा बॅटर स्ट्राइक इन कडे जंपा। 2 षटकार आतापर्यंत जंपाने खेचलेत। फुलपिच बॉल होता, स्वीप करायचा होता। चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालाय काय चर्चा होईलच। 1 धाव तर मिळाली, दुसरी धाव घेताना धोका होता।
एक धाव मिळाली बॅटच्या मदतीनं. एका धावेच्या मदतीनं धाबा झाल्या धाव फळकावरत्या 37 धाबा. स्कोर मोज ऑन 37. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका खेळण्याची तयारी बॅटर दर्शवत आहेत, परंतु ठरवून असं कधीच होत नसतं. क्षमता तुमची पाहिजेत आणि ही क्षमता तुम्हाला इथे दाखवावी लागेल. क्षमता ही वर्तवली जात नाही तर प्रत्यक्षात दाखवावी लागते. इथे सुद्धा ती क्षमता दाखवावी लागेल, कारण क्रिकेट म्हणजेच लाईफ नाही. सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या प्रतिक्रिया सचिनजी जैन सरांनी या ठिकाणी दिल्या होत्या. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडूला पाठवून दिलं डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. साह्यानं धावसंख्या झाली 43, 43. अजूनही या चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. क्रेझी बॉईज टीमला हा मॅच जिंकण्याकरता भरपूर प्रयत्न करावे लागतील. संघ मालक म्हणून प्रकाश सोनेरिया, तर चेन्नई सिंगमचा संघ मालक म्हणून शंकर अण्णा. आता सुद्धा मिडल अँड लेग स्टंपवरचा चेंडू होता. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिलं सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. आलाय आलाय SSP प्रीमियर लीग चौकार. वर 47. 3 गडी बाद 47 धाबा. 3.3 बॉलची समाप्ती. मारीच्या अगेन्स्ट खेळायचं होतं, यावेळेला टायमिंग प्रॉपर होताना दिसलं नाही. एकच धाव यष्टीरक्षकाच्या जवळ हा चेंडू पडलाय. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्यात 48 धाबा. बॅटिंग सध्या सुरू आहे चेन्नई सिंगम या टीमची. IPL मध्ये चेन्नई सिंगम हा संघाला, चेन्नई सुपर किंग या संघाला आपण बघितलं, परंतु ISPL मध्ये चेन्नई सिंगम या संघाला आपण पाहिलं. सुमित ढेकले सुरुवातीला त्या टीमचे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 3 पर्व झालेत. बघूया आता चौथ्या पर्वामध्ये कोणते खेळाडू खेळताना दिसतील. ओहो, चांगला फटका आहे की नाही. उलट्या दिशेने अप्रतिम झेल टिपलाय शतरक्षकाने. संतोष या खेळाडूने टिपलाय झेल. संपलाय बॅटर. जंपाचा खेळ. विकेट डाऊन. 4 गडी बाद. धावसंख्या 48, 48 फॉर 4. बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धाव फळकावरती 48 धाबा. अजूनही या षटकात 1 बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर भोला. हो, सरळ बॅटने खेळायचं होतं. डॉट बॉल. याच बरोबर 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर चेन्नई सिंगम टीमची धावसंख्या 48 धाबा. 4 गडी बाद 48. पुढील मॅच करता दोन्ही टीम तयारीत राहतील. SSP SPL विरुद्ध चेन्नई सिंगम असा तो मॅच असेल. C ग्रुपमधील या मॅचला आपण बघणार आहोत, कारण जसं पहिली इनिंग संपेल ना तसंच चेन्नई सिंगम टीमचा कॅप्टन
SSP-11 टॉस का बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि SPL टीमचा कॅप्टन सुद्धा तिथे पाहायला मिळेल. आता दोन्ही इनकडून ती गोलंदाजी होतोय. पूर्वी सुरुवातीला आपण बघितलं की पहिली जी 3 षटकं होती ती कॉमेंट्री बॉक्स इनकडून टाकण्यात आली होती. आता अजमल, ओ चांगलं टायमिंग झालंय. एक धाव मिळाली. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धाबा झाल्या आहेत त्या 49 धाबा. आता स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय. स्ट्राईक इनकडे बॅटर. स्कोर मूव्स ऑन 49. बोला स्ट्राईक इनकडे. मोठे फटके अपेक्षित आहेत त्यांच्या समर्थकांना. डगआउट्स मधून तसा आवाज सुद्धा आलाय. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल आहे त्यामुळेच एक चांगला चेंडू समाप्त होतोय. पंचांच्या नजरेमध्ये वाईट लाईनच्या आतून जाणारा बॉल होता. नो DRS. बॅटिंग आणि DRS नसेल. क्रुशियल मोमेंटला पंचांना वाटलं तर ते DRS घेऊ शकतात. उसळी घेणारा बॉल होता. बॅटच्या मध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही आणि सूर्य किरण सुद्धा त्रस्त करताना दिसली क्षेत्ररक्षकाला. 2 धाव मिळाल्या. तिसरी धाव घेताना बॅटर परत यावं लागेल. म्हणजेच या 2 धावांची धाबा झाल्या त्या 51. 5 गडी बाद 51 धाबा. 5 बाद 51 अशी स्थिती आहे चेन्नई सिंगम या टीमची. विकेट डाऊन गॉन. चार 4.3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फळकावर 51. नवीन बॅटर आता खेळण्याकरता गेलाय. भुळा बाद झाल्यानंतर सूरजला साथ देण्यासाठी करण. वाईड यॉर्करचा मारा चॉक केलाय पॉइंटच्या दिशेने चेंडूला. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेतली जाईल काय? बॉईंचा इशारा आलाय. मला असं वाटलं की बॅटची मदत मिळाली. एक अतिरिक्त धाव मिळाली. धाबा झाल्या धाव फळकावर त्या 52. 52. ओहो, इथे हवेत चेंडू आहे. उंची जास्त लांबी कमी. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक देतात आम्ही. विकेटचं पतन झालंय. म्हणजेच हा लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद. धावा धाव फळकावर आहेत त्या 52. 4.5 बॉलची समाप्ती. 52 धावा 6 गडी बाद. या इनिंग्सचा आता शेवटचा बॉल असेल. इस इनिंग की ये आखिरी गेंद रहेगी. टीम की कुल रन संख्या 52. अभी भी आखिरी गेंद शेष है. नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए. मुकेश, देखना है इस गेंद पर छक्का या चौका जड़ लेते हैं या नहीं. मौका तो मिला है बल्लेबाज को लेकिन ये गेंद अच्छी गेंद थी. बैकवर्ड स्कोर लेग की तरफ आती हुई 1 रन दौड़ के पूरा किया. दूसरा रन लेने की कोशिश थी. यहाँ पे धोखा बल्लेबाज के लिए. विकेट मिलता हुआ और लेग बाय के रूप में 1 रन भी टीम के खाते में जुड़ता हुआ. पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा लागला जातात धाव फळकावर त्या 53 आणि 54 धाव संख्येचं टार्गेट असेल. 53 बने हैं, 54 रन बनाने हैं. 54 की दरकार रहेगी. चला आपण थेट वळणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे आपण टॉस करणार आहोत. चेन्नई सिंगम वर्सेस SSP SPL या 2 टीम दरम्यान.
एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट टॉस बॉक्सच्या दिशेने. टॉस या ठिकाणी केला जाईल. गणेश जाधव या लवकर, कॅप्टन आहेत SSP-SPL या टीमचे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत चेन्नई सिंगम या टीमला. टॉस करण्याकरता त्यांचे कॅप्टन शंकर अण्णा इथे आलेले आहेत. टॉस होतोय. आपण जास्त प्रतिक्रिया वगैरे घेणार नाहीत, फक्त डिसिजन आपण जाणून घेऊया, कारण समोर फिल्डिंग लावायची आहे. टॉस केला जातो आहे या स्पर्धेचे सर्वा. SSP असा कॉल आहे. चेरिस 11 आलं. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे शंकरने. चेन्नई सिंगम टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय. निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग असेल SSP-SPL या टीमची. आणि जशी या चालू मॅचला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया एक फेरबदल. आवाज ऐकूया महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आदरणीय अक्षय साटम सरांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आवड सर, ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतायत, महाराष्ट्राचा गोड आवाज. चला सलामीची जोडी पाठवा प्लीज. ओपनिंग बॅटर, फिल्डिंग लागले, बॅटिंगवाली टीम, बॅट्समॅन पाठवा. चेन्नई सिंगम्स, जसं ISPL मध्ये नाव ऐकलंय तसं आपण SSPL मध्ये देखील ऐकतोय. तसेच क्रेझी बॉईज त्यांच्या अपोजिट संघ आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. टार्गेट आहे 54. लेट्स प्ले गेम ऑन. येस अंपायर.
पहिला बॉल व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय आउटसाईड द ऑफ स्टंप एक्स्ट्रा धाव आणि अकाउंट ओपन झालंय पहिल्याच बॉलवरती अवंतरच्या माध्यमातून. हो यावेळी बॉल पाहिला तर पॉइंटला गेला आणि तिथे फिल्डर होता तिथपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक 2 धावा 54 हे टार्गेट आहे. SSP प्रीमियर लीग हे शानदार दर्जेदार दिमागदार जिग्नेशभाई पारिक एकदम बारीक लक्ष देऊन या स्पर्धेकरते आपण त्यांना पाहतोय आणि जबरदस्त आयोजन नियोजन. एक मॅचही त्यांचा संघ जिंकलाय आणि नेक्स्ट मॅचमध्ये एक वेगळी रणनीती आखण्याचा इरादा आहे गणेश जाधव कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. आडव्या बॅटने या बॉलला पाठवून दिले हुकचा फटका कन्वर्ट केलाय लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. षटकार येतोय बिग हिट. या संघामध्ये जंपाला देखील पाहतोय जो ॲडम जंपासारखा दिसतोय सध्या. जर्सीवरती जंपा आहे. 6 धावेने धावफलक 8. चांगली बॅटिंग संतोष आणि निलेशच्या बॅटमधून षटकार आला. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय जंपाच्या दिशेने बॉल गेलाय. हो थोडासा स्किड झाला होता आणि त्यानंतर स्वतःला सावरलं शरीर संतुलन ठेवलं. 1 रन धावफलक 1 ने पुढे आलंय 9च्या घरात. चेन्नई सिंघम शंकर अण्णा यांचा संघ महेश जंपा आकाश हे 2 आयकॉन प्लेयर. विशाल आणि निलेश क्रेझी बॉयजचे हे 2 आयकॉन प्लेयर. प्रकाश सुनेरिया यांचा संघ आपण पाहतोय. 1 रननी धावफलक पाहिलं तर 10 रन. चांगली सुरुवात सध्याच्या घडीला. निलेश आयकॉन प्लेयर आहे या टीमचा आणि त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. 10 रन सध्या 4 बॉल. फुलटॉस बॉल मिस टाइम फटका होता परंतु कनेक्शन जे आहे ते धावा देऊन जाईल थेट 4 धावेंकरता. येतोय SSP प्रीमियर लीग चौकार. प्रशांत केदार सर, युवराज दांडेकर सर, उल्हास मांजरेकर सर हे 3 अंपायर आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल मिड ऑन आतमध्ये आहे आणि बरोबर तिथेच बॉल गेलाय. गतीला बीट झाला आणि इथे विकेट मिळालाय. शेवटच्या बॉलवरती 14 या धावसंख्येवरती पहिला विकेट. पहिला गडी बाद. 1 ओव्हर 14 रन. 1 ओव्हर के बाद 14 रन.
पहिला विकेट गेल्यानंतर 14 रन. धावाही आल्यात, विकेटही गेलाय. या गोष्टी पाहत असतो क्रिकेटमध्ये. 24 बॉल 40 धावसंख्येची गरज. 24 गेंदों में चाहिए 40 रन. बढ़िया इस टूर्नामेंट के बारे में कहा जा रहा है सभी के द्वारा. एसएसपी प्रीमियर लीग, जिग्नेश भाई पारिक, वन मैन आर्मी. अकेले जिग्नेश भाई ने बढ़िया टूर्नामेंट का प्रदर्शन ये भाईंदर नगरी में नेताजी सुभाष चंद्र बोस के ग्राउंड पे. बॉलिंग मार्क पे मिस्टर झंपा. आइकॉन प्लेयर है इस टीम का और अब अपना जलवा दिखाना होगा. जैसे ऑस्ट्रेलिया टीम में एडम झंपा है, यहाँ भी झंपा. लेफ्ट आर्म का मारा और इस बार 1 रन डिफेंसिव स्ट्रोक था. बैकवर्ड पॉइंट में खेला हुआ स्ट्रोक. 1 रन से संतुष्ट. कुल रन संख्या अब तक 15 रन. 23 गेंद 39 रन की दरकार. आज टेम्परेचर के बारे में कहा जाएगा तो 36 डिग्री हाई टेम्परेचर है. बहुत गर्मा गर्मी का माहौल है आज. अगली गेंद लेफ्ट हैंडेड बैटर अजमल के लिए. फोर्स करना चाहते थे, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. रनआउट का चांस जारी था लेकिन इस बार डॉट बेन. नो बॉल का इशारा आया है. एक तो यहाँ पे नो बॉल का इशारा. फील्डिंग रेस्ट्रिक्शन जिस तरह से है, गलत फील्ड सजाई है और उसका यहाँ पे खामियाजा भुगतना पड़ेगा चेन्नई सिंघम इस टीम को. डॉट बॉल आने ही वाला था, जैसे अंपायर की नज़र गई. बढ़िया अंपायरिंग रही है. आने वाली गेंद फ्री हिट है. फ्री हिट पे एक बिग हिट देखने मिलेगा क्या? ओ या इस बार अच्छी गेंद सिम करती हुई और बढ़िया गेंदबाजी जंपा के द्वारा. अच्छा रनअप है उनका और बढ़िया पोजीशन, अच्छी स्टांस से गेंदबाजी करते हुए. अजमल स्ट्राइक को है. अब तक रन संख्या 16 रन. फिर से एक बार ज़्यादा स्पीड में गेंद आती हुई और जिस तरह से खेलना चाहते उस तरह से बल्ले पे बॉल नहीं आ रहा है. 1 रन आता हुआ. 1 रन से संतुष्ट. कुल रन संख्या 17 रन अब तक इस ओवर में देखा जाए तो अब तक गेंद हो चुके हैं 3 गेंद 17 रन. रिवर्स स्वीप अटेम्प्ट किया है. स्विच करना चाहते थे और अब तक एक ही रन आता हुआ. 18 रन 4 गेंद. जर्सी नंबर 18 और 18 नंबर का जर्सी का आज आरसीबी का दे कड़ा मुकाबला है. आईपीएल में बहुत ट्विस्ट. अच्छा शॉट लॉफ्टेड लेकिन लॉन्ग ऑफ में फील्डर है. जंपा का सेलिब्रेशन बनता हुआ और उनके नाम एक विकेट आता हुआ. 18 रन पे विकेट जाता हुआ. गॉन.
मुंबई इंडियंस बिग राइवलरी 7:30 बजे, मेरे को लगता है 7:30 तक ये भी टूर्नामेंट ऑलमोस्ट ख़त्म हो जाएगी। और फिर आरसीबी और मुंबई के लिए खोने के लिए कुछ नहीं है, लेकिन आरसीबी को पाने के लिए बहुत कुछ है। आज अगर आरसीबी जीतता है मैच, नेट रन रेट के हिसाब से नंबर 1 पे जा सकती है। और चेन्नई का मैच भी है, चेन्नई लवर थाला फॉर रीज़न, जो लखनऊ सुपर जायंट से मैच है। लखनऊ भी पाने के लिए कुछ नहीं है, लेकिन जाते जाते चेन्नई को लेके जाने का प्रयास रहेगा। 18 रन 5 गेंद। टैप किया इस गेंद को, स्टीयर किया इस गेंद को, बैकवर्ड पॉइंट में खेलते हुए डाई मारते हुए खिलाड़ी, लेकिन 2 रन रोक नहीं पाएंगे। 2 रन से 2 ओवर के बाद 20 रन। अब तक बढ़िया बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी भी हो रही है। 2 ओवर में 20 रन जीत के लिए अब चाहिए 18 गेंदों में 34 रन। 34 रन नीड्स टू विन इन 18 बॉल्स। यस डीजे। कुछ यहाँ के जो क्रिकेट प्रेमी है वो झूले पे झूल के मैच का आनंद ले रहे। उनको देख के दिल गार्डन गार्डन हो गया, क्योंकि गार्डन में मैच का आनंद ले रहे। कैमरामैन ने उन पे ही फोकस किया था अभी। कुछ लोग मोबाइल पे बिजी है, कुछ लोग गार्डन में आराम से शांति से मैच को देख रही है। कुछ के चेहरे पे स्माइल है, कुछ के चेहरे पे टेंशन है। ओ स्कूप किया है, लैप शॉट, फाइन लेग पे जाती हुई गेंद नहीं रुकने वाली। एसएसपीएल चौका। से आते हुए और इस चौके से स्वागत किया है ये जिग्नेश भाई पारिक का, जो अब तक खुश है। एक मैच जीते उनकी टीम और अगली भी जीत की दरकार है, जो क्वालिफाई होना चाहती है। सी और डी ग्रुप से 2 टीम आज भी आगे आएगी और उनमें एक सेमीफाइनल का कड़ा मुकाबला देखा जाएगा। अच्छा ऑन दी अप खेला है और ये क्या हुई, हे प्रभु, हे हरि राम, हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुई। चौका आता हुआ, मिसफील्ड। तरह से मिसफील्ड होते, सबका बिजी शेड्यूल है, उस हिसाब से सब जन थोड़ा बिजी है, इसलिए इस टूर्नामेंट में थोड़ा आराम भी चाहिए। संदीप सर रात को 3 बजे आए, हम 5 बजे आए सुबह, लेकिन जिग्नेश भाई का जो प्यार है वो यहाँ पे लेके आया है सबको। इसलिए इस टूर्नामेंट के बारे में हमने नायगांव में भी कहा कि बढ़िया टूर्नामेंट, जहाँ डे फॉर्मेट का क्रिकेट ख़त्म हुआ है वहाँ जिग्नेश भाई कुछ भी नामुमकिन नहीं है उनके लिए। और इस दफा विकेट जाता हुआ, स्विच हिट का फटका खेलना चाह रहे थे और इस तरह से विकेट जाता हुआ गॉन। गेंद और 26 रन चाहिए। परफेक्ट मैनेजमेंट जो इस टूर्नामेंट के बारे में कहा जा रहा है,
सुबह आते ही बढ़िया नाश्ता, दोपहर में अच्छा खाना, शाम को भी नाश्ता, चाय, ये सब कुछ। चौदा बॉल 26ची गरज, 28 झाले, 3 विकेट आणि मॅच मध्ये सध्या ट्विस्ट आलाय. कहानी में ट्विस्ट आता हुआ. डिफेंसिव पॉइंट पे खेला हुआ स्ट्रोक है, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 29 रन. आज हिंदी मराठी दोनों वर्जन में कमेंट्री सुनने मिलेगी. दोनों कमेंट्री के द्वारा कॉकटेल जो दोपहर में बहुत ज़रूरी है कमेंट्री के माध्यम से. ओ फिर से एक डिफेंसिव ही स्ट्रोक था और डिफेंस करते हुए सम्मान दिया इस गेंद को. पॉइंट पे खेली हुई गेंद, 1 रन आता है. 3 ओवर में 30 रन, 3 विकेट, 12 गेंदों में 24. पिछले मैच में यही था और आमिर दाफेदर ने मैच जिताया. अभी वही आंकड़ा आता हुआ, 12 गेंद 24 की ज़रूरत. कम ऑन डीजे. पाहिलं जाते परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक सर थोड्याच वेळात त्यांचं शुभागमन होईल आणि सर्व SSP तसेच आमचे कोर कमिटी मेंबर तेही रेडी राहतील त्यांना रिसीव करण्याकरता. जसे ते आल्यावर मॅच थोडी थांबेल आणि सर्व त्यांना आणण्याकरता गेटजवळ जातील या सूचना आहे. मग आपल्या SSP प्रीमियर लीगमधले जेवढे खेळाडू आहेत तेवढ्यांनी गेट समोर जायचं. नंतर ज्यावेळी येईल आम्ही सांगू 5 मिनटं मॅच थांबू. हां, आणि त्या अगोदर त्या सूचना पोचवल्या जातील. हे प्रेम आहे जिग्नेशभाई पारिकवरती. जिग्नेशभाई पारिक म्हटलं तर एक सफल उद्योजक आणि सर्वांचे चांगलं मैत्री संबंध आहे. म्हणूनच इतकं चांगलं प्रेम त्यांना मिळालं आहे की मोठमोठे बडे बडे हस्ती या ठिकाणी इन्व्हाइट होणार आहेत. या आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. 1 मॅन आर्मी ही स्पर्धा ऑर्गनाईज केलं आहे. SSP प्रीमियर लीग शानदार, दमदार, दिमागदार टेनिस क्रिकेटचा अद्भुत सोहळा. थँक्यू पाणी पुरवठा मंत्री. सबको पानी पिला रहे हैं, मतलब अच्छा पुण्य का काम कर रहे हैं और ऐसे तरक्की आप करते रहो. SSP के सबसे प्यारे लाड़के इसे कहते हैं कमिटमेंट, प्यार. ऑफिस छोड़ के आया इस टूर्नामेंट में, बहुत अच्छा काम कर रहे हो. देख रहे नहीं काम छोटा है बड़ा है, क्या बात है. मलाड ऑफिस तक वो पहुँचे और उधर से वापस इधर आए. ये जिग्नेश भाई का प्यार है जो यहाँ खींच लाया है उनको. आज ऑफिस तक ये वीडियो जानी चाहिए. 12 बॉल 24 चा मैच, 12 गेंद 24 रन चाहिए. बढ़िया मैच. पहली गेंद देखा जाए तो लीव किया है इस गेंद को, वाइड बॉल. 1 फॉर दी ओवर का सिग्नल भी आया है स्क्वायर लेग अंपायर के द्वारा. अच्छी अंपायरिंग रही है. टूर्नामेंट अगर सक्सेस चाहिए तो अंपायरिंग अच्छी, और जब जब अंपायरिंग अच्छी रही है
तब तक टूर्नामेंट सफल रही है और इस टूर्नामेंट में तीनों अंपायर का शुक्रिया करूंगा मैं। ओ अभी इस गेंद को राइज किया है, अच्छी गेंद, आणि राईज केलेला बॉल तुम्हाला अंपायर या ठिकाणी बाउन्सर देणार नाही की गुडलेनवरती स्पॉट झाला, बॉल कुठे स्पॉट झाला आणि तो बरोबर शोल्डर आणि मस्तक कानाच्या खालून शिटी वाजवले, जागते राहू सांगितलं या बॉलने. आता हा बॉल पाहिला तर हाई बॉल मोठा फटका खेळला, अर्धा हुक अर्धा पुल, बॉल गुल येतोय, षटकार, मच निडेड सिक्सर. दहा मध्ये पाहिजे आहेत 17 धावा. 10 गेंदवर 17 रन चाहिए, 17 रन चाहिए. पुन्हा एकदा यावेळी ऑन द राईस फटका आहे, फटका फसलाय, फिल्डर ओ माय गॉड, जंपा का रिएक्शन देखो वहां, कैच उधर छूटा है, दिल इधर टूटा है. ये कैच छूटा है कि मैच छूटा है? कैचेस विन द मैचेस. और ये रन, टोटल 2 रन आते हुए, 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 39. 9 गेंद 15 चाहिए, 9 चेंडू 15 ची गरज. अप्रतिम मॅच पाहायला मिळतोय. देखणा मॅच, देखणी स्पर्धा आणि तेवढंच चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 9 चेंडू 15 ची गरज, 9 गेंद और 15 रन चाहिए अब तक. फोर्स किया हुआ गेंद और एक बार ये क्या हुई, यही सवाल बार बार मन में आ रहा है. 1 रन और 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 40 रन. 8 गेंद, आठ बॉल 14 ची गरज, 40 झाल्यात. सेकंडला आपण पाहतोय मिस्टर विशाल. एक मिनिट अंपायर, 2 बॉल शिल्लक आहे ना या ओव्हरचे. 1 बॉल आहे का? 40 रन बरोबर आहेत, 40 रन. 7 मध्ये 14 ची गरज. मोठा फटका खेळायचा आहे, मिस टायमिंग फटका, हुकचा फटका खेळायचा होता, लॉन्ग चेस. ओ हो हो, व्हाट अ कॅच, ब्रिलियंट कैच, अप्रतिम कैच, पैसा वसूल कैच, इसे कहते हैं प्रेजेंस ऑफ माइंड. गेंद पे ऊपर अच्छी नज़र, अच्छा पकड़ बनाया और इस मर्तबा बढ़िया कैच का प्रदर्शन, बढ़िया कैच, कैच ऑफ द मैच. विकेट, 6 में 14 चाहिए. के बॅग्स ललित भाऊ यांच्याकडून 100 रुपये. फील्डरनी जो कैच घेतला मिस्टर भोला, भोला आपको 100 रुपये मिलने वाले. के बैग्स ललित भाई इनके द्वारा मोटिवेट कर रहे प्लेयर्स को, अच्छे कैच ली तो उसको 100 रुपये का कैश प्राइज. 6 बॉलमध्ये 14 ची गरज. 2 कॅच अगोदर सुटल्या आणि तिसऱ्या वेळी मात्र जीवनदान नाही मिळणार. भरपूर जीवनदान मिळाले, संधीचं सोनं करता आला नाही.
सहा बॉल मध्ये पाहिजे आहेत 14 धावा. ओ पहिलाच बॉल बाउन्सर बॉल, वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा सिग्नल. पहिला बॉल या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील बाउन्सर आला, तिथून जबरदस्त कमबॅक झाला. 6 बॉल 13 ची गरज. छह गेंद 13 रन चाहिए. वाइड बॉल आता हुआ. छह में 13, 6-13. आडव्या बॅटने केलाय शॉर्ट आर्म जॅमचा फटका. ही मिड विकेटला फिल्डर आहे आणि सध्या एकच धाव. एक या धावसंख्येने धावफलक पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 42 धावा, 42 रन, 4 विकेट के नुकसान पे. 5 गेंद 12 रन चाहिए. 5 बॉल 12 ची गरज. 5 गेंदों में 12 रन की चाहत, जरूरत. आता हा बॉल बॅकफुट पंच, अपर कट, 1-2. जगलिंग जगलिंग एंड टेकन. जगलिंग कैच. पहले अटेम्प्ट में कैच छूटा, दूसरे अटेम्प्ट में कैच पकड़ा लिया. बढ़िया कैच. कम ऑन डीजे. हा 4 गेंदों में 4 बॉल 12 चा मॅच. हाही मॅच टफ होतोय. आमिर दाफेदार सर की बॅटिंग करावी लागेल. मागील मॅच मध्ये 12 बॉल 24 चा मॅच होता. एक तरफा मॅच केला आमिरने आणि या मॅच मध्ये सध्या मॅच फसत चाललाय. 4 गेंदों में 12 रन चाहिए. बढ़िया मैच. जो चाहिए ना इस मैच पे वो टक्कर देखने को मिल रही है. जो ऑडियंस आई है उनके लिए यही चाहिए कि मैच कोई भी जीते, आखिरी गेंद तक मैच जाए और इस मैच को बढ़िया तरीके से वो देखे. इस बार अच्छी गेंद, ऑफ स्टंप लाइन, यॉर्कर लेंथ और इस बार भी रनआउट से विकेट जाता हुआ था. विकेट गया है और रनआउट गॉन. तीन बॉल 12 ची गरज. 3 चेंडूमध्ये 12 पाहिजे आहेत. चला लवकर या बॅटर. मारी पिक्चर पाहिलं तर सर्व पार्ट्स सुपर हिट आहे. धनुष बघूया हा मारी काय करतोय. सध्या स्ट्राईक ज्याच्याकडे आहे तो मॉन्टू आहे. 7 मध्ये 13 केलेत. 13-7 चाहिए मॉन्टू इस मैच पे. जो बनाए 7 में 13, 13-7. आता येणारे बॉल 3 मध्ये 12 पाहिजेत. जयू थोडा इंजर्ड आहे, त्या कारणास्तव सध्या आपण पाहिलं तर ओ लॉफ्टेड आउट ऑफ द पार्क. मच नीडेड सिक्सर. बिग हिट. कार आला तर 200 रुपये ललितजी जैन के बॅग यांच्याकडून. ललित जैन साहेबांकडून जर आता षटकार आला बॅक टू बॅक तर 200 रुपये आहेत. एक आलाय, 2 मध्ये 6 हव्यात. मॅचही टफ झालाय. रफ अँड टफ, हाय व्होल्टेज ड्रामा. ओ यावेळी मात्र लॉंग ऑफला खेळलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता फेकी येते स्ट्राईक एंडला. 2 धावा कंप्लीट
आणि जे पाहिजे ते या मॅच मध्ये पाहायला मिळते. 1 बॉल 4 ची गरज. काल पाहिलं तर जयेश सेजवाल या खेळाडूने तो कारनामा केला. ललित जैन साहेबांकडून पुन्हा एकदा आता 6 मारली तरी 200 रुपये, कारण की 1 बॉल 4 हव्यात. 6 मारला तर 200 रुपये, टीमही जिंकेल. 1 बॉल 4. टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच करता. बढ़िया मॅच, बढ़िया मुकाबला, कड़ा मुकाबला, काटे की टक्कर. 1 पे 4. फुलटॉस बॉल. ओ यावेळी हवेत बॉल. फुलटॉस बॉल इस दफा आप छोड़ नहीं सकते. खराब क्रिकेट. फुलटॉस बॉल वरती मिस टायमिंग फटका, लोअर फुलटॉस, आणि अशा प्रकारे चेन्नई सिंघमने हा मॅच जिंकला आहे. अभिनंदन चेन्नई. 3-4 कैच छूटा तो भी अच्छा कमबैक. जो कैच पकड़ा था बोला आओ, वो कैच नहीं था,